महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा यांच्या वतीनं विनम्र अभिवादन करून आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या प्रयत्नाप्रमाणे महाराष्ट्राची प्रगती उत्तरोत्तर व्हावी, महाराष्ट्र राज्याला एक प्रगत राज्य बनवण्याचं जे स्वप्न आदरणीय चव्हाण साहेबांचं होतं, त्या स्वप्नाला अनुसरून त्या स्वप्नावर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मोठ्या प्रमाणावर काम करतात आहेत। आज महाराष्ट्र राज्य हे देशामधलं आर्थिकदृष्ट्या सगळ्यात प्रगत राज्य आहे। आज 7,67,000 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प हा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्याला सादर केला आणि ज्या चव्हाण साहेबांनी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्यामध्ये खूप मोठा सहभाग घेतला, संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती केली आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती केल्यानंतर पंचायत राज व्यवस्था, ज्या व्यवस्थेमुळे सर्वसामान्य माणसाला सत्तेमध्ये सहभागी होता येतं, सत्तेमध्ये त्याला नेतृत्व करता येतं, अशा पंचायत राज व्यवस्थेची स्थापना ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली झाली। सहकार क्षेत्र असेल, संरक्षण क्षेत्र देशाचं असेल, राज्याच्या विविध विभागांना दिशादर्शक अशा पद्धतीचं धोरण करून देण्याच्या बाबतीमधलं काम हे आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं। एक मोठा वैचारिक वारसा आपल्या राज्याला कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिला आणि सर्वसामान्य कुटुंबामधला एक व्यक्ती ह्या राज्याच्या शिखर पदावर बसून राज्याला पिढ्यानपिढ्या दिशा देऊ शकतो, अशा पद्धतीचा एक वारसा हा आपल्यासाठी आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ठेवलेला आहे। आज महाराष्ट्र सरकारच्या वतीनं या संबंध परिसराचा पुनर्विकास करण्यासाठीचा प्रकल्प हा विचाराधीन असून आपल्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळाचं रिडेव्हलपमेंट, रिव्हरफ्रंट म्हणजे नदीकाठ पुनर्विकास आणि त्याबरोबर एलिव्हेटेड नेकलेस रोड जो 2 जिल्ह्यांच्या मार्गाला जोडू शकेल, स्टेट हायवेला नॅशनल हायवेपर्यंत जोडण्यासाठीचा जो प्रकल्प आपण राज्य सरकारकडे सादर केला होता, त्याचं एस्टिमेट होऊन 485 कोटी रुपयाचा आराखडा हा राज्य सरकारकडे आता जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सादर करण्यात आलेला आहे। माझा भविष्य काळामध्ये प्रयत्न राहणार आहे, ह्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून या मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची आठवण ही पिढ्यानपिढ्या तेवत ठेवण्यासाठी, या संबंध परिसरासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा राज्य सरकारकडनं उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। मुख्यमंत्री महोदयांशी अनेक वेळेला चर्चा ह्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये माझी झालेली आहे, पण मागणी केल्यानंतर नेमकं आपल्याला काय करून पाहिजे याच्याबद्दलच्या लोकांकडनं सूचना घेतल्यानंतर एक प्रिन्सिपल आराखडा हा तयार झालेला आहे आणि तो प्रिन्सिपल आराखडा तयार करत असताना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्या सगळ्या अधिकाऱ्यांना आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या देऊन त्यांच्याकडून एक प्रकारचं सर्वेक्षण झालेलं आहे आणि सर्वेक्षण झाल्यानंतर एक आराखडा आज राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे। पण रक्कम खूप मोठी असल्यामुळे राज्य पातळीवर याचा विचार विनिमय होईल, हाय पॉवर कमिटीकडे आज नगर विकास विभागाचा हा प्रकल्प सादर होईल आणि त्याच्यानंतर राज्य सरकार योग्य तो निर्णय त्याच्यावर निश्चित स्वरूपी येणाऱ्या काळामध्ये घेईल। सगळ्या लोकांना बरोबर घेऊन विकासाची जी आपली संकल्पना आहे ती साधण्यासाठीचा प्रयत्न आपण भविष्य काळामध्ये करणार आहोत आणि त्यामुळं आज मला खात्री वाटते की आज स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं हा जो महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपण शहरासाठी करायचा म्हणतोय, ह्याला एक नवीन गती येणाऱ्या काळामध्ये मिळेल, अशा प्रकारची आशा देखील मी आज व्यक्त करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।